नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले चालू घडामोडीमध्ये स्वागत आहे. आज आपण इतिहासातील परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तर याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तात्या टोपे, पर्याय क्रमांक 2 राणी लक्ष्मीबाई, पर्याय क्रमांक 3 शिवाजी महाराज, पर्याय क्रमांक 4 नानासाहेब पेशवे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तात्या टोपे. आपला दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधी आपले राजकीय गुरु कोणाला मानत होते? तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे महादेव गोविंद रानडे, पर्याय क्रमांक 2 लिओ टॉलस्टॉय, पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणती युवती क्रांतिकारी युवती होती? पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2 प्रीतिलता वडडेदार, पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 4 राणी लक्ष्मीबाई. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीतिलता वडडेदार. आपला चौथा प्रश्न आहे, संस्थानाचे विलिनीकरण कोणी केले? पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे, पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी, पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल. आपला पाचवा प्रश्न आहे, पुणे करार महात्मा गांधी व डॅश डॅश यांच्यात झाला. याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड आयर्विन, पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक 4 पंडित नेहरू. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आंबेडकर. आपला पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्याय क्रमांक 2 बटुकेश्वर दत्त, पर्याय क्रमांक 3 रासबिहारी घोष आणि पर्याय क्रमांक 4 भूपेंद्रनाथ दत्त. तर याचे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर. तर आपला प्रश्न क्रमांक 7 आहे, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस, पर्याय क्रमांक 3 कॅप्टन भोसले, पर्याय क्रमांक 4 कर्नल धिल्लन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस. तर आपला पुढचा प्रश्न आहे, झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड बेटिंग, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मेयो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. तर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात तार आणि सुधारित टपाल सेवा कोणी सुरू केली? तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड बेटिंग, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मेयो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. आपला प्रश्न क्रमांक 10 आहे, वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला? पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1878, पर्याय क्रमांक 2 मार्च 1905, पर्याय क्रमांक 3 मार्च 1978, पर्याय क्रमांक 4 एप्रिल 1994. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1878. आपला पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोण होता? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मॅकॉले, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेयो, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड विलिंग्टन. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 मुंबई ते ठाणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई ते दिल्ली, पर्याय क्रमांक 3 कल्याण ते ठाणे, पर्याय क्रमांक 4 मुंबई ते पुणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई ते ठाणे. आपला पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण होता? पर्याय क्रमांक 1 मंगल पांडे, पर्याय क्रमांक 2 तात्या टोपे, पर्याय क्रमांक 3 कुंवरसिंह राणा आणि पर्याय क्रमांक 4 कर्नल आयरे कूट. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुंवरसिंह राणा.
आपला प्रश्न क्रमांक 14 आहे, जालियनवाला बाग कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 पटियाला, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 अमृतसर, पर्याय क्रमांक 4 अलाहाबाद. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमृतसर. आपला पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 सर सय्यद अहमद खान, पर्याय क्रमांक 2 मौलाना अली मोहम्मद, पर्याय क्रमांक 3 आगा खान, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 मोतीलाल नेहरू, पर्याय क्रमांक 4 मौलाना आझाद. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला, पर्याय क्रमांक 2 आगा खान, पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर मोहम्मद जिना, पर्याय क्रमांक 4 मौलाना आझाद. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला. आपला प्रश्न क्रमांक 18 आहे, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट, पर्याय क्रमांक 2 BC दत्त, पर्याय क्रमांक 3 मोहन रानडे, पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BC दत्त. आपला पुढचा प्रश्न आहे, 1857चे स्वातंत्र्य समर व मॅझिनीचे लेखक कोण होते? पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर दा सावरकर, पर्याय क्रमांक 2 सचिंद्रनाथ सन्याल, पर्याय क्रमांक 3 नानासाहेब पेशवे, पर्याय क्रमांक 4 तात्या टोपे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर दा सावरकर. तर आता आपला शेवटचा प्रश्न पाहूया, बंदी जीवन कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल, पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय क्रमांक 3 वोमेशचंद्र बॅनर्जी, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.